महिला आज पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात करिअर करत असून आज देखील महिला सर्वच ठिकाणी सुरक्षित आहेत। याबाबत कोणतीही शाश्वती देता येत नसल्याचे मांडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेवरून दिसून येत आहे। अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किहिम येथे चालत जाणाऱ्या महिलेला भर रस्त्यात गाठून माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव अन्यथा तुला मी ठार मारेन अशी धमकी आरोपीने दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याने महिलेने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपीला अटक केली आहे। या घडलेल्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। याबाबत पोलिसांनी आरोपी विरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। याबाबत मांडवा सागरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला ही 16 जून 2025 रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास किहिम RCF कॉलनी समोरून जात असताना आरोपी आपल्या काळ्या रंगाची दुचाकी मोटरसायकल क्रमांक MH06BT 3157 यावरून येऊन रस्ता अडवत महिलेला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव असे बोलून फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न केली व फिर्यादी शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर तुला जीवे ठार मारेन अशी धमकी दिली। यावर महिलेने आरोपीला मी तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवणार नाही असे सांगितले तेव्हा आरोपीने तिथून आपल्या दुचाकीवरून पळ काढला। यानंतर फिर्यादी महिलेने 16 जून 2025 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास मांडवा सागरी पोलीस ठाण्यात जाऊन झालेल्या घटनेची माहिती दिली असता यावर मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे अंमलदार पोलीस हवालदार शीत यांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 74(2), 78, 79, 351(2)(3) आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला। या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस हवालदार AV करावडे यांनी करीत आहेत। या आरोपीच्या मुसक्या आवडत त्याला अटक केली आहे व गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासाच्या आतच गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र तयार करून दोषपत्र सोबत आरोपी यास न्यायालयात हजर करून त्याला माननीय न्यायालयाने न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवले। यापूर्वीही गेल्या मार्च महिन्यात मांडवा पोलिसांनी कनकेश्वर देवस्थान येथे अशाच प्रकारेच्या घडलेल्या महिलेच्या विनयभंग प्रकरणाच्या घटनेत आरोपी विरुद्ध कडक कारवाई करत 24 तासाच्या आत गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करत आरोपीला शिक्षा सुनावली होती। याबद्दल मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भोई व त्यांच्या सहकार्यांचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात विशेष कौतुक केले होते। मांडवा सागरी पोलिसांनी केलेल्या कारवाईची सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे। नुकत्याच या धक्कादायक घडलेल्या घटनेबाबत अधिक तपास मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भोई यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार AV करावडे यांनी केला आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।